सुप्रभात सर. आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमामध्ये. पुरोहित मॅडम आणि पुरोहित सर तर अशा पद्धतीने तुमचे जे काही लेख असतील, पुस्तकं असतील, मार्गदर्शन असेल, हे आम्ही नेहमी वाचत असतो आणि खरंच दरवेळेला त्यातून आम्हाला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. तर आज या निमित्ताने तुम्ही आम्हाला काय सांगू इच्छित आहे विद्यार्थ्यांसाठी? विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट मला सांगायची आहे की 60च्या दशकात माझ्या वडिलांनी आज वर्क फ्रॉम होम ही संकल्पना रुजू झाली आहे. पण त्या काळात लर्न फ्रॉम होम ही संकल्पना वडिलांनी रुजू केली आणि घरच्या घरी ज्योतिष चालू केला. माझे वडील खानदेशचे हो आणि ज्योती जोशी खानदेशच्या. वा हा योगायोग जो आहे तो योगायोग महत्त्वाचा आहे. आणि 60च्या दशकात जी संकल्पना रुजू झाली ती 21व्या शतकात ज्योती जोशींनी डिजिटल माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. वा फारच छान. जोशी सरांचं आगमन. या ना सर, तुम्ही पाहिजेत कॅमेरामध्ये, प्लीज कंटिन्यू. ज्योती जोशींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नेली. हा भाग त्यातला महत्त्वाचा आहे. घरच्या घरी ज्योतिष शिकणं आणि स्त्रियांनी ज्योतिष शिकणं ही वडिलांची कल्पना होती आणि ती आज संकल्पना येते आहे, याचा मला जास्त आनंद आहे. सर फारच सुरेख उदाहरण तुम्ही दिलं. आणि आणखी एक गोष्ट बोलतो की ज्योतिषशास्त्र हे कशासाठी आहे? समाजासाठी. जरूर सर, ऐकवा ना. तर जे आणलेलं आहे, जी कुंडली आहे, हा चेहरा आहे, हे सर्व बाय डिफॉल्ट आहे. बरोबर सर. पण जो कुंडलीच्या माध्यमातून त्याचं ब्युटी पार्लर कसं करायचं हे समाजाला समजून सांगणं म्हणजे ज्योतिष आहे. म्हणून ज्योतिषांनी समाजाला, जातकाला ऊर्जा दिली पाहिजे आणि ही ऊर्जा देण्याचं काम आम्ही सर्व ज्योतिषी करत आहोत. त्याच्याबद्दल ज्योती जोशींचं आज षष्ठब्दी कृत अभिनंदन. धन्यवाद सर. फारच छान तुम्ही प्रतिक्रिया नोंदवलीत.